5 धरू, एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. वंशावळ जोडायला 54 लाख नोंदी जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतो. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय त्याबाबतचा. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. ते मिळणार जे वंशावळी जुळल्याच्या नंतर ते 100% मिळणार आहे. टाकीशी वाटतं करत नाही, लांब जाऊन तिकडे गेलं का? मला वाटलं मंत्रिमंडळ उतरतं का काय वर. 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं. उदाहरणार्थ, तुमच्यातली एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते? पटत आहे की नाही तुम्हाला? समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुतण्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कसं? आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा. आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाच्या आत ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं. 4 दिवसात तुम्ही मग डिसेंबर का तो मग चाललंय धोरणात चलून देऊ गे, मी काय चेष्टा नाही करीत. ते वाजलं का मग माझ्या ध्यानात. आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलंय की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते का हे सगळ्याला मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांचं आणि मीडियाच्या बांधवाचा सुद्धा. 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या. कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वायडा दिसत. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले. आवाज आहे ना? काय नाही म्हणतो बरं. त्यांची यादी घेतली मी त्यांच्याकडून, यादी सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकतो मी. आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहिती आहे का? आणखी आवाज आहे ना? काय म्हणते ते? साऊंड असा करा, वरचा फक्त असा करा थोडा. जाऊन द्या. काय करता लय दांड घालत बाई, फक्त वरचा तेवढाच उच्च वाकडा करा, नाही तर माझ्या कानठळ्या बसेल ती. वरचा एकच कर ना. घुमून दे मग आपलं कान मोडून दे, मोडे तर एकच कर. एक वरचा कर. 3 संघच काय ती बरं उंची क्रॉस कर जाऊन त्यांच्या पुढची, नाही तर ते मग कार्यक्रम करते. चल बस झालं, नको टाइम जायला आता सारखं सारखं एकाच गोष्टीत मोगम टाइम घालून. त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले. त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले. आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले? त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी समिती केली. आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय. 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले. वरचे किती राहिले असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो.
पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला, नेमके दिलेत कोणाला. म्हणजे आपल्याला त्याचा ते स्वस्त सुद्धा येईल. आता ते काय तेवढा मोठा विषय नाही, तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं, नशीब आपलं प्रमाणपत्राचे ते लावून धरणे, डाटा नाही. पण तरी आपण मागितलं, तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लिअर झाला. 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत, राहिलेले सुद्धा करायला लागले. आणि हे जर आम्ही अंतरवले होते तेव्हा सांगितलं नसतं जमलं. काहीतरी खोड्या करून ठेवायचे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा, ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील. दुसरं, शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या. कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली आणखी. आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा, टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले. हे 2 कामं. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं, ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे. आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे, त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झालंय, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र, जो अध्यादेश येणार आहे, अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात, हा एकूण आकडा. आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल, कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये, ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे. लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं, तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतंय की नाही तुम्हाला? खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरचं तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? ते जर ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलेलं बरोबर का? कुठे गेले ती? बरोबर ना? हा, मोफत करा म्हणून सांगितलं, त्यांनी हा म्हणले. कारण 100 रुपये 5 कोटी गुन्हे देतात, नेले ना मराठी पैसे बरोबर. आता मेन खोटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं. आता खरी खोटी राहिली उलची. आता खोट्या खाट्याशिवाय थुतत नाही, त्याला मी तर काय करू? ते सगळ्या शेवटी सांगू का काय आहे का नाही? खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या. सगळ्या सोयऱ्याची उलची खोटी आहे की शेवटी सांगत उलची. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे.
त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलं, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार, त्या पत्राची तयारी करा. तिथूनच ऐकत असले तर डांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी 54 लाखातल्या, त्याच्यात काहीची आडनावं नाहीये त्याबाबतच्या. त्याला तालुकास्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे आहेत. तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील. त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं. काढ रे बरोबर. शांत आहे का उगा? आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. हा, मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपलं असं म्हणणं आहे, प्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात. त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या शहराच्या याच्यातून जर एखादा हुकला, दोन्हीतून बी म्हणतो आम्ही, या सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं, तर ते आरक्षण मिळेपर्यंत लांब वगैरे लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली. ते वर बघत होते त्याच्याकडे. आमचा जीव चालला हे सांगू सांगू हे दोन भूमिके तिकडे नाही माहिती आहे खालीन त्याच्यावर. मी केले डोकं होतं लगेच माणसाचं. ते पोर वर बघत होते, मी इकडे जीव तोड सांगतो. इथं मरणाचा घामानं भिजलोय. माहित नाही राहिली ताकद. अय तुम्हाला आवाज येतो का? मग काय आडा लावला मग बसा ना. वर येतो का? भोंगे बांधाव का वर तिकडं तुमच्यासाठी? तिकडं वर आरक्षण मान्य न्यायालयाचे काय? मग गप्पासा येतोय आवाज तुम्हाला लगेच. आता आवाज वाढीतो मी. गप्पासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे, मग आवाज वाढावा लागतोय मला. मग काय करावं? मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे प्युरिटी पिटिशन दाखल केलेले, ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला, जुळलं नाही, तर त्यासाठी आपण त्याला अशी मागणी केली, 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत प्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला, तर त्यासाठी हे मोफत शिक्षण
आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहेत आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणलेत मुलं दिले सोडून खोटी पाचर होणारच. आणि मी नेमक्या खोट्या चुकतो सध्या 100% द्यायचं कबूल केलं दिलं तर अर्धवट. परत मग मी बोललो की ते म्हणते ते किती दिलं तरी ऐकतच नाही. दुरुस्त्याच पाठीचं दुरुस्ती मी केली तुम्ही केली. मग मागणी इथं काय म्हणती 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत. आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही. तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या असल्यात भरा. लोकांच्या लेकराचं वाटोळ व्हावं या मताच्या आम्ही नाहीत. पण आमच्या जागा सोडू. आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याच्यात तार गेलाच दिलं ना अर्ध्याला तसंच याचा सुद्धा शासन निर्णय लागणार. त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. काहीच म्हणणं नाही. फक्त याचे शासन निर्णय आवश्यक. आता हे असला बी याच्यात एखादा बरं का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाइम नाही मिळाला. एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही. काय थांबा 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 मला ते पुढं नका तिथूनच सांगा तुम्ही का बसा. काय म्हणजे हे आमचं देतो ना पुढे सोडून आणि तुमचंच घेऊन पळत होत मध्ये त्या का खाली आधी एक एक मार्ग लागून द्या मला. तुमच्या शाळाचा मध्ये जाणता लेकराचं कल्याण हो ना तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या घ्या परवानग्या ना आमच्याकडून घ्या फी तुम्ही हा माहीत फी भरायला कापसही तू एक एक करू ना राव लागून नाही सुताला. हे लेकर नाही लांबून आले. मी रात्री त्या याच्यावरून आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपले होते हे पोर मी स्वतः बघितले. हे साधे कष्ट नाही घे. आपण एक एक मार्ग काढू. सगळं जर एखाद्या कुठे तर कोणतंच नाही व्हायचं. लई प्रॉब्लेम येते. समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही. 100% घेईन शब्द आहे म्हणून जरा तुम्हाला हा. पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल. याचा लय मोठं घेतल्यावर मग होत नसतं आणि लोक विकत असतात. हे पोरं रस्त्यानं झोपल्याला बघितल्यात गाड्या लावून नाही गाड्या बशी इतके एक वचने येतात इतके शब्दात जागणार आहे. काही धिंगाण नाही करायचं म्हणलं काही करत नाही. खुशाल बसत आहे. उन्हात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसून. हे पदरात पडायचं काहीतरी आपल्याला. याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं. संध्याकाळ पोहोचच आजच. मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती. तर त्यांनी टप्प्याटप्प्यानं मुदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची घोषणा त्यांनी ती केली. ती अधिकृत केली. त्याचा GR पण काढला त्यांनी. जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केली होती. एका नवीन मागण्या नाहीत बरं का या मागच्याच आहेत. पण आपण पुढच्या तोंडाच्याच सांगत होतो. पहिल्यांदा मेन आपल्या आरक्षणाची होती. आपला तिच्यात जीव जास्त गुंतलेला होता. हे जरी मागं पुढे झालं तरी नंतर करता येईल. परंतु त्याबाबत ते निर्णय घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही. असला तर मी वाचणार बी मी रातभर वाचणार याचा शब्द ना शब्द. उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही. सगळ्याला घेऊन बसणार आहे. हे जे वाचलं ना पुन्हा एकदा आवाहन करतो. हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या संग चर्चा करायला सुद्धा बस. फिरून डबल चूक होता कामा नाही. इकडे या
हे वाचा, मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ. तिकडून शेंगा ठोकू नका. ते मनानेच घेतला निर्णय तो तू तो ह्या काय असलं तर सांग. लोकांना तिसरं सांगू नको तिकडे रानात बसल्या लिंबा झाडाखाली. इकडे येईन सांगू लागा आम्हाला. कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन, त्याच्यातला अध्यादेश लई सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा. तो त्यांनी सारखीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता. बाकीचे घेतलेत काही आणखीन राहिलं वखाली. मला वाटलं झालं तर नाही राहिलं. पाठीमागं काय झालं होतं, ECBC, EAW आणि ECBCच्या काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या, पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या. त्याच्या आदेशांच्या पद्धत सुद्धा निर्माण केले. पण काही EWचे खूप पोरं उपोषण करते. खूप असं म्हणजे त्यांचं खूप प्रश्न चालू आहेत. ECBCचे सुद्धा 2014ची कोणाला काय त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय वाचून दाखवतलंय मोठे भाऊ. दाखवू का मग वाचून दाखवू का? आपल्या दुसरं कामच काय आरक्षण सोडून म्हणून गडबड झाली नाही. उरके नाही मला जायचं होतं बैल सोडायला. बैल तिकडे ना आपण इकडे जा. त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेले. त्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC, SCBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहे. म्हणजे मागचं आहे बरं काय. कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SCBC to EWS उमेदवारांना कर सहाय्यक, वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा, पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे. त्याचा शासन निर्णय केला का सगळं? त्याचा आदेश झाला असेल ना? झालाय. तरी मी वाचणारच आज संध्याकाळी. मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार. मी एक काना मात्रा हुकला तरी ऐकत नसतो मग कोणाचं. कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं त्यांनी. झालं. आता मेन मुद्द्याकडे येतो. तुम्हाला नाही म्हणलं ते मागत होतो मग तिकडे येतो काय आहे. खोटे खोट्या आपल्याला खोट्या नाही ना दे. खोट्या ठोकल्या की ते उपटातलं ना दे. आपल्या उलटे धंदे करायची सवय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होतं. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय म्हण आणि 57 लाखाला 5-5 लाभ दिलं. 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे काय होत नाही? कसं होत नाही? मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागा पुढे बघत नाही. आणि या आपल्या आंदोलनामुळे यश आलेलं आहे. नसता ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्या त्या बी नव्हत्या आतापर्यंत. 40 हजारावर काही केलं तरी 7-9 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे. आणि सगळ्या सोयऱ्यात पुरत महाराष्ट्र. सगळ्या सोयऱ्यात कोण राहील का आता? आपलं जाळ किती पसरलेलं आहे. एका नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्राला येडा घातलाय आपण व्यक्तीने. फक्त अध्यादेश गरजेचा. अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागेल. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्यात तर हैदराबादचं एक गॅजेट आहे.
1884 ते लागू करा म्हणून सांगितलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत, आताही कमी आहे. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी आहे असं गॅजेट सांगतं ओबीसी आरक्षणाची. ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. समिती आणखी सापडणार आहे. परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीने आंदोलन उभा करेन, पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार. परिस्थितीला आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र आहे, जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही. आणि माझी बांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केले, आम्ही त्यासाठी करत आलो. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमचे सुद्धा काम आहेत, आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिकपणाने. अवश्य सांगितलं पाहिजे. पुढे येते मुख्यमंत्री साहेबाचे डकेदी दरी हे एक उडत आहे. याला टाचने आणा ना. आता मोकळं ठेवायचंच नाही तर पुढं पक्क ठेवायचं. बघून दे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं, सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात. उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे, जर इतकं झालंय तर थोड्याच गुंतून कमवून ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही. पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडली. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या काही घोषणा आहे का, काही प्रश्न आहे? घोषणा हा चलन दे. एवढं जर सरकारनं केलं तर जे जे शासन निर्णयाने अध्यादेश पाहिजेत मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का, खुटी खाटी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला.
आमच्या बांधवांची इथं जेवणाची त्या एमसी काय एफसी काय ते एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं. आम्ही इथं थांबतो. पण तुम्ही आज रात्री पण त्याच्यात नाही दिलं तुम्ही उद्या आजच मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावं म्हणून एक पाऊल मागे सरकार तयार आहे. तिथे येऊन उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेले सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय. उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही, भेणार बी नाही. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे, माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. बरं, माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्यांना साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवावं. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाहीत, समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोनं मुंबईकडे या. कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची, अर्ज दिले नसतील म्हणून. अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झालेत तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल. त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना, 2 उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीच प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेकोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथूनही घ्यायचंय, इथूनही उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिथे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठी आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेसच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, हे म्हणते का आता, हे म्हणतात बरं का, मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिले तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिले तरी जाणार. दिले तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिले तर आमरण उपोषण करायला जाणार. सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बारकाईने वाचायचंय. याच्यातलं एखादा फक्त शब्द हो केला ना, तुम्ही लय बाहेर आवडतात, त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर देणं असतं. मी रात्रंदिवस जागा आहे मायबापा, शपथ सांगतो मी शब्द फिरता वाच नाही. मला ते वाचितो मी, कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर ध्यान देतो. चुकीचा शब्द आहे का, याच्यात काना मात्रा हुकला काय, माझ्या बापाचं बापाच्या पोराचं वाटोळ होईल एक जर काना मात्रा हुकला. एवढं लढून आपला उपयोग नाही होणार. म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उलशी कुशीर झाला का बाहेर जे दणका चालू होतो, दण ते हलग्यावाले तुमचा तालच चालवतो. मला वाटतं मला बोलू ते का कोण चलावं आपलं बाहेर पाठकून.
म्हणजे तुमचा विश्वास दाखवतो असा नाही. तुमचे इतके विश्वास माझ्यावर कोणावरच नाही, कोणावर टाकत नाही तुम्ही, इतका माझ्यावर विश्वास टाकतात. आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयार आहे. याच कारणाने त्यांचं काय होतंय बघूयात. आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय, त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात या. आम्हाला सांगू लागा, नाही तर उद्या त्याला परत तिकडे बॉम्बलाचा तिसरं हे नाही ते नाही. तो काही शब्द घ्यायचा असल्या सांग इकडे. आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, त्याच्यावर अभ्यास करू, त्याच्यावर वाचू. आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित. तिथं जिथं आहे तिथं कोणाला वाहनाला त्रास होईल असं काय करू नका. सगळेजण इकडे थांबा. मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या नाही. आपल्यापासून कोणालाही मुंबईकराला त्रास होऊ द्यायचा नाही. कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली आहे, आपण त्यांचे. एकमेकावर माया करायला शिकायचं. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या, तिथं सगळ्यांनी आता जेवण ठेवणं करू. आपण याच्यावर अभ्यास करत बसू. आणि आपल्याला आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, कुठून घ्या. आपण तर पहिलेच म्हणलो होतं आंतरराज्यात दिलं तरी आम्हाला घ्यायचं. आणि तुम्ही पेठात दिलं तरी घ्यायचं, नगरमध्ये दिलं तरी घ्यायचं, पुण्यात दिलं तरी घ्यायचं, आणि आझाद मैदानला दिलं तरी घ्यायचं. आझाद मैदान कॅन्सर आहे का आपलं? नाही. आपण म्हणलं का माघार नाही, आदेश द्या, मग काय हरकत नाही ना. आम्हाला काय तिथं जाऊन काय घर बांधायचे का? आम्हाला तिथं जाऊन काय जागा करायचं काय? सगळ्यांना टाका 1-2 गुंठे, पली गुंठे, वाली गुंठे, मग काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या. आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागेल, दूरदर्शी ठेवावे लागणार आहे. त्यांनी ते आपण त्या 3-4 मागण्या आता केल्यात, त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आहेत आपण. आपलं काय म्हणणं आहे, पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल. म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून त्यात चुकीलं म्हणजे मी काय हा म्हणणार नाही. म्हणून तर तुमचा महाविश्वास आहे माझ्यावर. मला पक्क लागतंय तर जमतंय. ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी 15 मिनिटांनी तरी 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच. जाऊ ना. पण आज ते ही वेळ दिला, रात्र दिली, ते केव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा मी काही वकील बांधव काही अभ्यासक घेऊन बसतो, चर्चा करतो. आता त्याच्यावर लगेच दाना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत जा. आता जेवायकडे जायचं. आझाद मैदानचा उद्या निर्णय. काहीतरी प्रश्न? एक मिनिट आडा ना करू, मला आवाज नाही यायचा. ते काय म्हणले तुम्ही सांगा मला. तालुका वाईज? हा, डेटा म्हणलं तालुका वाईज नसतो, आहे का? आता डेटा म्हणजे ज्याला प्रमाणपत्र मिळालंय तो घरावाईज म्हणा. तालुका वाईज कशाला? घरावाईजा झाला तो. आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवावर जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा. आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे आहे बघा, सगळे तिकडे चला. आझाद मैदानचा निर्णय उद्या 12 वाजता आपण घेणार आहे. आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांगतो, मी जर आझाद मैदानकडे निघालो तर मग वळणार नाही. मग आता ही सरकारला द्यायचा का आजचा आणि रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला? जाऊ द्या, एवढे वेळ देऊन टाकून नाही दिले तर आपण 7 महिने करतात का बघून. उद्या त्याला निघाले ते काळ्या दिसेल. आज कुणी तिकडे आझाद मैदानकडे जायचं नाही. आणि सगळेजण आराम करा. बेस्ट आपण याच्यावरती अभ्यास करतो. जरा मी आता काय करतो, वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्रातले काही अभ्यासक रात्री तिथे आम्ही याच्यावरती चर्चा करतो. आपलं कपोरायचं कल्याण करायचं, आपलं भंगारात नाव नाही घ्यायचं. चला सगळेजण तिकडे चला. मग गाडी रस्ता द्या. तुम्ही लय लोटे का राहू, असं असतं का पुढे? तुम्ही सगळ्याच गाड्या देता सोडून मग ढकलीत आम्हाला. नाही, उपोषण सुरू झालं ना. जेवण कसं करता येईल?